सांगली येथील प्रभाग क्रमांक 8 मध्ये लक्ष्मी मंदिर जवळ मोकळ्या प्लॉटमध्ये असणाऱ्या घुशींनी माती उकरून गटारीत सारल्याने वारंवार गटारी तुंबून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला होता। यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी वारंवार इथल्या नागरिकांकडून होत होती। या कामांमध्ये महापालिका व संबंधित लोकांना वारंवार सांगून सुद्धा हे काम होत नव्हतं। सदर काम शिवसेनेचे शहर प्रमुख सूरज कासलीकर यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी सिमेंट पाईप टाकून सदर गटार मोकळी करून नागरिकांच्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला। या कामांमध्ये स्थानिक नगरसेवक राजेंद्र कुंभार यांचे देखील सहकार्य लाभलं। कायमस्वरूपी तोडगा निघाल्यामुळे भागातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले व शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर व राजेंद्र कुंभार यांचे आभार मानले। या प्रसंगी परिसरातील श्री खाडलीकर सर, कुलकर्णी साहेब, मिरजकर, आर पाटील सर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात येईल असं यावेळी बोलताना सूरज कासलीकर यांनी सांगितलं। नगरसेवक राजू कुंभार आणि कासलीकर, श्रीयुत कासलीकर या दोघांनी खटपट केली, प्रयत्न केले आणि काम मार्गी लागले आहेत। लक्ष्मीनगर येथील खाडलीकर सर यांच्या घराजवळ गटारीचा प्रचंड प्रॉब्लेम होता। पलीकडे ओपन प्लॉट असल्यामुळे तिथं घुशी लागून वारंवार माती ढासळायची व गटारी ते ब्लॉक व्हायच्या व पाणी साठून पाठीमागील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी ते शिरायचं। आउटलेट खाली असल्या जुनी घरं आहेत, आउटलेट खाली असल्यामुळे ते पाणी त्या लोकांच्या घरामध्ये शिरायचं गटारीचं व त्यांना त्रास व्हायचा। यावेळी आम्ही आयुक्तांना बोलून व महापालिकेनं वारंवार पाठपुरावा करून तिथं सिमेंटच्या पाईप टाकून घेतल्या व त्या पाणी पुढे फ्लो करून घेतलेलं आहे व चेंबर बांधून त्यांचा तो कायमचा त्रास दूर केलेला आहे। तरी नागरिकांना इथून पुढे अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्यांनी आमचे भाजपचे नगरसेवक आहेत, राजू कुंभारजी असतील किंवा मी आहे किंवा बाकीचे कोणी आमचे इतर नगरसेवक असतील यांना संपर्क साधून आम्हाला कळवावा। नागरिकांच्या समस्या तातडीने दूर होतील याचं आम्ही प्राधान्य देऊन आम्ही त्यासाठी काम करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।